लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. तसे अनेक सर्वे समोर येऊ लागले आहेत. इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या ओपिनियन पोलमध्ये 48 मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामधील धक्कादायक बाब म्हणजे बारामतीचा बालेकिल्ला शरद पवार यांच्या हातातून निसटणार आहे. काँग्रेस सध्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपात खोडे घालत आहे, पण एवढे करून सुद्धा त्यांच्या हातात 2च जागा लागणार आहेत असं या सर्वेमध्ये म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे 3 पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी म्हणून राज्यात निवडणुका लढवणार आहेत. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे निवडणूक लढवणार आहेत. ओपिनियन पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीला राज्यात 48 पैकी 13 जागा मिळतील, ज्यामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 8, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 3 आणि काँग्रेसला 2 जागांवर विजय मिळेल. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येणार बघा. मुंबई उत्तर भाजप, मुंबई उत्तर पश्चिम शिवसेना, मुंबई उत्तर पूर्व भाजप, मुंबई उत्तर मध्य भाजप, मुंबई दक्षिण मध्य शिवसेना, मुंबई दक्षिण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, नंदुरबार भाजप, धुळे भाजप, जळगाव भाजप, दिंडोरी भाजप, नाशिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, बुलढाणा शिवसेना, अकोला भाजप, अमरावती भाजप, वर्धा भाजप, रामटेक काँग्रेस, नागपूर भाजप, भंडारा गोंदिया भाजप, गडचिरोली भाजप, चंद्रपूर भाजप, यवतमाळ वाशिम शिवसेना, हिंगोली काँग्रेस, नांदेड भाजप, परभणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जालना भाजप, छत्रपती संभाजीनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, धाराशिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, लातूर भाजप, बीड भाजप, पालघर भिवंडी भाजप, कल्याण शिवसेना, ठाणे शिवसेना, रायगड राष्ट्रवादी काँग्रेस, मावळ राष्ट्रवादी काँग्रेस, रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पुणे भाजप, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार, शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे, अहमदनगर भाजप, शिर्डी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सोलापूर भाजप, माढा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, सांगली भाजप, सातारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस, हातकणंगले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.